नमस्कार मित्रांनो, माऊली डेव्हलपर्सच्या चिंदर साईटवर आलो आहे आपण आणि आज या व्हिडिओमध्ये या संपूर्ण साईटची आपण अपडेट घेणार आहोत. मागच्या वेळी आपण चिरा बांधकामाचे अपडेट घेतलेले या साईटचे. तर आता आपलं काम कुठपर्यंत आलं आहे आणि कोकणामध्ये आपण कोणत्या प्रकारे बांधकाम करतो तर त्या सर्वांची माहिती आपण आपल्या सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनलवर देतच असतो. तर आता देखील आपल्या कामाची अपडेट आणि आपण कोणत्या क्वालिटीने काम करतो त्या सर्वांची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तर नक्की ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. त्याचसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला घर बांधकाम करायचं असेल तर माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. स्क्रीनवर आपण आपले नंबर तुम्हाला दिलेलेच आहेत. चिंदर गावठणवाडी, तर या ठिकाणी ही आपली साईट आहे आणि सध्या आता आपलं बांधकाम त्याच्यानंतर स्लॅब आणि वरच्या स्टेअरकेसचं आता काम चालू आहे. तर खूप सुंदर असं याचं डिझाईन आहे. समोरून आपण एक कोकणी पद्धतीचा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो आपला व्हरांडा पोर्शन आहे त्याला देखील आपण स्लोपिंगमध्ये स्लॅब कास्ट केलेला आहे. थोडा काही पोर्शन प्लेन आणि काही पोर्शन स्लोपिंग. त्याचसोबत जी आपली देवखोली असणार आहे तर देवखोलीचा टॉप पोर्शन आहे रूफ, तर ते देखील आपण स्लोपिंगमध्ये डिझाईन केलेलं आहे. प्लस आता पॅरापेटच्या ठिकाणी काम आहे तर त्याच्यामध्ये देखील एक सिंपल डिझाईन देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर या साईटचं संपूर्ण क्षेत्रफळ जवळपास 1350 स्क्वेअर फीट आहे. त्यामध्ये फक्त ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरला एक टेरेस म्हणजे जिना टोपी एवढाच फक्त समावेश आहे. वरती त्याच्यामध्ये बेडरूम वगैरे काहीच नाही आहेत. ग्राउंडला 2 बेडरूम, हॉल, देवखोली, त्याच्यानंतर टॉयलेट, बाथरूम आणि जिना पोर्शन, तर एवढ्या फक्त यामध्ये गोष्टी इन्क्लुडिंग आहेत. तर आता आपण व्हरांड्यापासून सुरुवात करूया. हा आहे समोरचा व्हरांडा. या ठिकाणी आपण 4 कॉलम प्रोव्हाइड केलेले आहेत आणि या 4ही कॉलमला आपण ढोलपुरी लावणार आहोत. या ठिकाणी आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर ढोलपुरी किंवा दुसरे म्हणजे आता सध्या लेटेस्ट या आपल्या लॅटराइट स्टोनमध्ये ज्या टाईल्स येतात तर त्या लावायचा प्लॅनिंग चालू आहे. तर ज्या प्रकारे मालकांना आवडतील ते फायनल करतील त्या प्रकारे आपण टाईल्सचं काम करणार आहोत. तर आता प्लास्टरचं काम देखील आपलं इंटरनल कंप्लीट झालं आहे आणि टायलिंगसाठी आपण या कॉलमवर आणि ज्या ठिकाणी आपल्या वॉलवर जिकडे टाईल्स येणार आहेत त्या तिकडे आपण रफ प्लास्टर करून ठेवलेलं आहे. समोरच्या 3 पायऱ्या आपण प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि या पायऱ्यांची उंची जी आहे तर या ठिकाणी हा जो रोड लेवल आहे तर त्या रोड लेवलच्या थोडीशी वरती ही आपली ग्राउंड फ्लोअरची पायरी आहे. कारण आपण साधारण 6 इंचाचा एक डिफरन्स ठेवला आहे जेणेकरून भविष्यात समजा रोडची हाईट जर समजा वरती वगैरे झाली तर त्या ठिकाणी पाणी वगैरे या पोर्शनमध्ये येणार नाही. कारण या ठिकाणी नंतर भराव संपूर्ण होणार आहे. जे साईडने प्लेन प्रोटेक्शन वगैरे आहे तर त्या ठिकाणी संपूर्ण भराव असणार आहे. आणि या पायऱ्यांची जी साईज आहे तर ते आपण 1 फूट रुंदीला ठेवलेली आहेत आणि लांबीला पूर्ण 6 फूट आहेत. तर खूप प्रशस्त अशा आपण पायऱ्या ठेवलेल्या आहेत आणि व्हरांडा देखील आपला खूप असा प्रशस्त आहे. 14 बाय 7 फूट. तर 14 फूट या व्हरांड्याची लांबी आहे आणि 7 फूट आहे रुंदीला. तर समोरील आता ही जी फ्रंट बाजू आहे तर त्याला आपला 4 बाय 7 फुटाचा हा आपला डोअर आहे आणि या ठिकाणी आपण 2 विंडो ठेवलेले आहेत. तर या विंडोची साईज खूप छोटी आहे, म्हणजे 2 फूट बाय 4 फूट आपण विंडोची साईज ठेवलेली आहे. पण या शक्यतो व्हर्टिकल मुवमेंटमध्ये आपण ओपनेबलमध्ये टाईल्स स्लायडिंग ठेवणार आहोत. कारण हॉरिझॉन्टल टाईल्स जर आपण या ठिकाणी हॉरिझॉन्टल स्लायडिंग जर आपण या ठिकाणी बसवलं तर स्पेस आपल्याला ओपन खूप कमी मिळते. तर त्यामुळे व्हर्टिकल ओपनिंगवाला स्लायडिंग या ठिकाणी लावायचं आहे. आणि इकडे असणार आहे आपला 4 बाय 7 फुटाचं सागवानी डबल फ्रेम दरवाजा. तर ते आता काही दिवसामध्ये ते देखील काम होईल. त्यानंतर इकडे सिलिंगचं देखील प्लास्टर झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण 3 हुक देखील प्रोव्हाइड केलेले आहेत. तर हा एक असणार आहे तो झुमर किंवा वगैरे काही गोष्टी लावण्यासाठी. त्यानंतर इकडे लेफ्ट किंवा राईट साईडला तर या ठिकाणी ते झोपाळा वगैरे असतो सिंगल चेनचा, तर तो त्या ठिकाणी लावण्यासाठीची प्रोव्हिजन आधीपासूनच आपण करून ठेवलेली आहे. ज्या ठिकाणी वॉलला टाईल्स असणार आहे तर तो पोर्शन पूर्ण आपण रफ प्लास्टर करून घेतलेला आहे. आता इंटरनल प्लास्टर आहे तर ते आपलं 10 mm थिकनेसचं आहे. एक्सटर्नल असणार आहे ते 12 mm थिकनेसचं असणार आहे. त्यानंतर आपण येतो हॉलमध्ये आणि हा प्रशस्त हॉल 15 बाय 19 फुटाचा आहे. खूप प्रशस्त असं आहे आणि सध्या तर हे संपूर्ण आपलं सामान आहे. कारण आपण स्लॅब खोलल्यानंतर हे संपूर्ण जे सर्व जे सपोर्ट होते तर त्या ठेवलेले आहेत. प्लस सिमेंट देखील या ठिकाणी आहेत, प्लेट्स वगैरे देखील आहेत आणि खूप सुंदर असं फिनिशिंग या ठिकाणी आता आपल्या आलेलं आहे. आणि वरती स्लॅबचं सिलिंग देखील प्लास्टर झालेलं आहे. आपण एक सिंपल डिझाईन दिलेली आहे. या ठिकाणी 2 आपले स्क्वेअर झालेत आणि या स्क्वेअरमध्ये फॅन हुक दोन्ही ठिकाणी आहेत, प्लस झुमर वगैरे लावण्यासाठी एक हुक आहेत
आणि हॉल हा आपला इलेक्ट्रिकमध्ये कन्सिल्ड असणार आहे. तर त्याचे आपण कॉर्नरचे पॉईंट आहेत, तर 1 2 त्याच्यानंतर 3 4 आणि असे 6 प्रत्येक कॉर्नरला आपण इलेक्ट्रिकचे पॉईंट कन्सिल्डमध्ये करून ठेवलेले आहेत. आता प्लास्टर झाल्यानंतर या ठिकाणी ग्रूव्ह मारून इतर जे सर्व बोर्ड आणि लाईट्सचे कनेक्शन आहेत त्याचं काम आता सुरू होईल. आता जवळपास 2 दिवसापूर्वीच प्लास्टर झालं आहे, तर 8 दिवस याच्यावर पूर्ण आपण क्युरिंग करणार आहोत. आणि 8 दिवसाच्या क्युरिंगनंतर इतर जी संपूर्ण कामं आहेत प्लंबिंगची, कन्सिल्ड प्लंबिंग आणि कन्सिल्ड इलेक्ट्रिकल, तर ही कामं सुरू होतील. विंडो तर प्रशस्त आहे, जवळपास 6 फूट लांबीला आहे आणि 4 फूट उंचीला आहे. कारण या ठिकाणी 2 ओपनिंग आपलं ठेवायचं प्लॅन होतं, पण 2 ओपनिंगमध्ये आपली जागा खूप छोटी राहत होती. त्यामुळे आपण एकच 6 फुटाची विंडो या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. खूप प्रशस्त आणि या मोठ्या विंडोमुळे या ठिकाणी लाईट्सचा देखील आपल्याला हॉलमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. आता कलरिंग वगैरे झाल्यानंतर अजून लाईट वाढेल. आता सध्या प्लास्टर असल्यामुळे या ठिकाणी थोडीशी जरा लाईट कमी येते. ही आहे आपली देवखोली आणि देवखोलीला देखील आपण व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी ठेवलेली आहे 3 बाय 4 फुटाची. सोबत देवखोलीला सर्व बाजूने ज्या सर्व भिंती असणार आहेत तर त्याला आपण टाईल्स लावणार आहोत. त्याच्यानंतर याचं इलेक्ट्रिकल देखील कन्सिल्ड आहे आणि त्यासाठीचं रफ प्लास्टर आपण या ठिकाणी करून ठेवलेलं आहे. आणि देवखोलीची साईज आहे 5 बाय 5 फूट. आणि या ठिकाणी हा जो दरवाजा लागणार आहे तर तो दरवाजा डिझाईनमध्ये असणार आहे. आता त्याच्यामध्ये स्टील रॉड असतील, सागवानी लाकडाचा डोअर असणार आहे, पण त्याच्यामध्ये स्टील रॉड असतील किंवा त्या लाकडामध्येच डिझाईन असेल CNCवरची, ते अजून आपलं डिसिजन फायनल व्हायचं आहे. हॉलमधून आल्यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी आहे किचन. किचनचा देखील जो आपला ओट्याचा पोर्शन असणार आहे तर त्या ठिकाणी आपण पूर्ण रफ प्लास्टर करून ठेवलेलं आहे. जवळपास या विंडोच्या स्टार्टपासून तर ते या वॉलच्या एंडपर्यंत या ठिकाणी आपला एल शेपमध्ये ओटा असणार आहे. खूप मोठा असा ओटा आहे आणि ही आग्नेय बाजू तर या ठिकाणी आपली गॅस शेगडीसाठीची वगैरे जागा असणार आहे. त्याच्यानंतर फ्रीज वगैरे असणार ते या ठिकाणी असणार आहेत. आणि किचनला देखील आपण विंडो या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या किचनची विंडोची हाईट आपण जरा कमी ठेवलेली आहे कारण या ठिकाणी आपला एल शेपमध्ये ओटा येणार आहे. आणि त्यानंतर इतर जे सर्व सामान वगैरे ठेवण्यासाठीची जागा असतील, कपाट वगैरे, तर ते या ठिकाणी बनवणार आहेत. आणि वरती अजून काही सामान असेल तर त्यासाठीचं लॉक देखील प्रोव्हाइड केलेलं आहे. सिलिंगला देखील आपलं प्लास्टर कंप्लीट झालेलं आहे आणि फॅनसाठीचे देखील हुक वगैरे आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. इकडे ओपन वायरिंग असल्यामुळे या ठिकाणी कोणतेही आपण इलेक्ट्रिक पॉईंट स्लॅबच्या पोर्शनमध्ये किंवा आपल्या भिंतींमध्ये आपण ठेवलेले नाही आहेत. त्यानंतर हे जे संपूर्ण डोअर असणार आहेत तर त्याला देखील आपला ग्रॅनाईट बसणार आहे डबल फ्रेममध्ये. त्यामुळे या ठिकाणी आपण रफ प्लास्टर करून ठेवलं आहे. हॉलमधून आल्यानंतर या ठिकाणी आहे बेडरूम. तर आता बेडरूममध्ये सध्या या ठिकाणी सेंटरिंगचं सामान सुरू ठेवलेलं आहे कारण वरती आपलं जिना टोपीचं काम सुरू आहे. त्यामुळे हा बेडरूम आपला 10 बाय 13 फुटाचा आहे आणि याचं प्लास्टर वर्क देखील पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आणि दोन्ही आपले बेडरूम आहेत ते मास्टर बेडरूम आहेत. तर हा पहिल्या बेडरूमचा हा बाथरूम आहे आणि हा जवळपास 4 बाय 7 फुटाची रुंदी आहे. तर या ठिकाणी देखील आपण विंडो प्रोव्हाइड केलेली आहे. प्रत्येक बाथरूमच्या वर जर तुम्ही बघितलं तर आपला 7 फूट उंचीला स्लॅब आहे आणि त्याची ओपनिंग इकडे वरती असते, पण या स्लॅबची ओपनिंग इकडे वरती नाही आहे, तर ती जिना साईडला आहे. तर ती मालकांची एक रिक्वायरमेंट होती, त्याप्रकारे आपण ती ओपनिंग चेंज केली आहे. तर आपण जाताना दाखवतो तुम्हाला. बेडरूमच्या या ठिकाणी लॉफ्ट आहे आणि लॉफ्टवर देखील स्पेशियस अशी जवळपास 3 फुटाची आपल्याला जागा मिळते सामान ठेवण्यासाठी. या ठिकाणी देखील डोअर वगैरे असणार आहेत. आता सध्या जिना टोपीचं काम सुरू असल्यामुळे आपली जी स्टेअरकेस कॅपचं संपूर्ण एरिया आहे तर त्याला प्लास्टर आपलं बाकी आहे पेंडिंग ठेवलेलं. बाकी रूम्स आणि बेडरूम्स, बाथरूम, हॉल तर या सर्व ठिकाणी प्लास्टर झालेलं आहे. हा आहे आपला दुसरा बेडरूम. तर या दुसऱ्या बेडरूमचं देखील संपूर्ण काम झालेलं आहे आणि आता पुढे जे एक्सटर्नल प्लास्टर असणार आहे त्यासाठीचे संपूर्ण वाळू आपण चाळून या ठिकाणी घेतलेली आहे आतमध्ये. आणि ह्या प्लास्टरला आपण पूर्ण बारीक वाळू वापरतो जेणेकरून प्लास्टर एकदम स्मूथ होतं. या ठिकाणी जर जाड वाळू आपण वापरली त्याच्यामध्ये वेस्टेज खूप जातं. जाड वाळू शक्यतो आपण कॉन्क्रीटला वापरतो आणि बारीक वाळू असते ती आपण प्लास्टरला वापरतो. तर या ठिकाणी आपण या रूममध्ये संपूर्ण चाळून ठेवलेली आहे वाळू. इकडे आहे या मास्टर बेडरूमचं बाथरूम. तर सेम साईज 4 बाय 7 फूट या ठिकाणी ओपनिंग आहे. जवळपास 1.5 फूट बाय 2 फुटाची आपण एक विंडो छोटीशी प्रोव्हाइड केलेली आहे आणि संपूर्ण 7 फूट उंचीवर या ठिकाणी आपला स्लॅब आहे आणि संपूर्ण या ठिकाणी टाईल्स असल्यामुळे इकडे रफ प्लास्टर आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. हा आहे कॉमन पॅसेज एरिया.
आता जे मगाशी आपण बाथरूम बघितला या बेडरूमचा, तर त्या ठिकाणी वरती ओपनिंग आहेत ठेवलेल्या. भविष्यात जर त्यांना वरती बाथरूम करायचे असतील तर त्या ठिकाणी साठी आपण इकडे एक्स्ट्रा भिंत देखील आपण प्रोव्हाइड करून ठेवलेली आहे. म्हणजे लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये स्लॅबवर आपण लोड देत नाही किंवा कॉलम किंवा बीमवर लोड नसतो, तर भिंतींवर लोड असतो. त्यामुळे आपण भविष्यात वरच्या फ्लोअरला जर बाथरूम केलं तर त्या ठिकाणी वॉलचा सपोर्ट पाहिजे, म्हणून या ठिकाणी आपण आधीच वॉलवरती कास्ट करून ठेवलेले आहेत. आणि हे पोर्शन आहेत तर ते त्यांना सामान वगैरे ठेवण्यासाठी यूज करू शकतात. हा कॉमन एरिया आहे आणि या ठिकाणी आहे कॉमन बाथरूम. तर मगाशी बघितलं तर आपण प्रत्येक 2 बेडरूमला 2 बाथरूम सेपरेट होते आणि हा कॉमन यूजसाठीचा बाथरूम आहे. सर्व बाथरूमची साईज सेम आहे, 4 फूट बाय 7 फूट. आणि या ठिकाणी देखील आपल्या संपूर्ण टाईल्स असणार आहेत. आणि या ठिकाणी WC टॉयलेट आपला वेगळा आहे, तर याची देखील साईज आहे 4 बाय 4 फूट. आणि इथे असणार आहे आपला वॉश बेसिन. तर तो वॉश बेसिन फक्त करायचा आहे की टेबल टॉप करायचा आहे ते अजून फायनल व्हायचं आहे. मग त्याच्यानंतर या ठिकाणी त्या प्रकारे काम सुरू होईल. इकडे एक जर आपण गोष्ट बघितली तर प्रत्येक बाथरूमवर आपण स्लॅब जो कास्ट केला आहे, तर आता जो एक ज्या ठिकाणी टॉयलेट असतो तर त्या ठिकाणी तिकडे आपण कट करतो. आणि या ठिकाणी मालकांची रिक्वायरमेंट होती की त्यांना पूर्ण हा स्लॅब अजून एल शेपमध्ये पाहिजे. म्हणजे हा पण एक एक्स्ट्रा लॉफ्ट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. आणि हा एक्स्ट्रा जो एक 3 फुटाचा पोर्शन आहे तर तो देखील या ठिकाणी आपण एक्स्ट्रा त्यांना करून दिलेला आहे. त्याला प्लास्टर वगैरे सर्व कंप्लीट झालेलं आहे. तर ही आहे आपली एक्सटर्नल बाजू. तर या ठिकाणाहून आपण बाहेर जाणार आहोत आणि बाहेर जाण्यासाठीच्या ठिकाणी देखील पायऱ्या आपण 3 फूट रुंदीला आणि जवळपास 6 फूट लांबीला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. प्लस ज्या ठिकाणी आपण बाहेर येतो तर त्या ठिकाणी डोअरला पावसापासून प्रोटेक्शनसाठी आपण या ठिकाणी बाहेरून छज्जा देखील प्रोव्हाइड केलेला आहे. तर सध्या आता आपलं इकडे प्लास्टरचं काम पूर्ण झालेलं आहे. इंटरनल प्लास्टर, फक्त जिनाचा जो पोर्शन आहे तो भाग सोडून बाकी एक्सटर्नल प्लास्टर आता काही दिवसातच सुरू होईल. त्यानंतर हा आहे जिना. त्या जिन्याच्या पायऱ्या देखील आपण 7 इंच हाईटला आणि 9 इंच रुंदीला अशा प्रकारे आपण ठेवल्या, जेणेकरून वयस्कर जे कोण व्यक्ती असतील तर ते इझिली वरच्या फ्लोअरला जाऊ शकतील. प्लस या ठिकाणी आपण जिन्याचं रेलिंग आहे ते MS स्टीलमध्ये प्रोव्हाइड करतो किंवा डायरेक्ट RCC पडदी कास्ट करतो. पण या ठिकाणी मालकांची रिक्वायरमेंट वेगळी होती, त्यांना 1 फुटाचा पोर्शन आहे हा कॉन्क्रीट पडदीमध्ये पाहिजे आणि त्याच्यावरती त्यांना स्टील रेलिंग पाहिजे. तर त्यासाठी आपण इकडे कॉन्क्रीटची पडदी आहे ती कास्ट केलेली आहे. जिना पोर्शनला व्हेंटिलेशनसाठी जवळपास 13 फूट उंचीची विंडो आपण दिलेली आहे. या ठिकाणी आपल्यामध्ये स्लॅबच्या पोर्शनला इकडे बांधकाम कट होत होतं, पण समजा या ठिकाणी आपण स्लॅब पोर्शनला जर विंडो घेतली असती तर ती ॲक्सेस करायला खूप कठीण होते, आपल्या उंचीच्या वर जाते. त्यामुळे आपण इथून साधारण मिड लँडिंगपासून 3 फूट उंचीपासून जे आपण विंडो घेतली आहे ती डायरेक्ट जो आपला स्लॅबचा बॉटम आहे तिथपर्यंत आपण ही मोठी जवळपास 13 फूट उंचीची विंडो प्रोव्हाइड केलेली आहे. आणि बेडरूम 1मधले जे आपण बाथरूमचा पोर्शन बघितलेला तर त्याची ओपनिंग इकडे आहे आणि या ठिकाणाहून ते सर्व स्टोअर वगैरे ॲक्सेस करू शकतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपण जिन्याच्या वर येतो मिड लँडिंगच्या इकडेच ही जागा आहे. तर या ठिकाणी नंतर ते कपाट वगैरे करतील, फर्निचर करतील आणि पूर्ण हा एरिया आहे तो त्यांना ॲक्सेस करता येईल सामान वगैरे ठेवण्यासाठी. कारण रेग्युलर आपण 7 फूट उंचीला सामान वगैरे काही ठेवू शकत नाही, त्यासाठी त्यांनी ही आयडिया केली आहे. जिना पोर्शनच्या इकडे त्यांना ही ओपनिंग करून आपण दिलेली आहे. आणि आता इकडून आता आपण येतो आहे फर्स्ट फ्लोअरवर, ओपन टेरेसवर. वा, तर ओपन टेरेसची जी पॅरापेट वॉल आहे त्याचं काम देखील कंप्लीट झालेलं आहे. पॅरापेट वॉल ही साधारण 3 फूट उंचीची आहे आणि यामध्ये इकडे जो मालवणचा दगड असणार आहे तो आपला 7 इंच हाईटचा येतो. त्यामुळे या ठिकाणी 5 लाईन्स आपल्या झालेल्या आहेत. आणि भविष्यात यांना इकडे फर्स्ट फ्लोअरला वरती बांधकाम करता यावं त्यासाठी आपण 9 इंचाची थिकनेस पॅरापेट वॉलची ठेवलेली आहे. शक्यतो पॅरापेटची वॉल आपण एक 7 इंच किंवा 8 इंच वगैरे ठेवतो, पण या ठिकाणी भविष्यातल्या बांधकामासाठी आपण 9 इंच आधीपासूनच त्याची प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. आणि ही आहे आपली जिना टोपी. आणि सध्या आता जिना टोपीच्या स्लॅबचं काम सुरू आहे. आणि जिना टोपीची जी आपली उंची आहे तर ती 8 फूट आपण ठेवली आहे, कारण या ठिकाणी ज्या रूम्स येणार आहेत भविष्यातल्या त्यांचं प्लॅनिंग आहे त्या ठिकाणी ते स्लोपिंग करणार आहेत आणि त्या स्लोपिंग स्लॅबमुळे आपण या जिना टोपीची हाईट 8 फूट केली आहे. जर समजा हे पूर्ण प्लेन स्लॅब असते तर मग आपण या ठिकाणी 10 फूट हाईट या जिना टोपीची ठेवली असती. आणि या ठिकाणी आपण एक थोडीफार डिझाईन वगैरे केलेले आहेत, 3 स्क्वेअर ठेवलेले आहेत, प्लस नेमप्लेटसाठी वरतीची जागा ठेवलेली आहेत. हे
आता इकडे एक तुम्ही लक्ष दिलात तर बघा, इकडे पूर्ण हे जे गॅप्स आहेत तर ते फिलअप केलेले आहेत. इकडे फिलअप केलेले नाही आहेत कारण पाऊस आलेला आणि लास्ट एंडिंगच्यामुळे या ठिकाणी पावसामुळे हे आपल्याला गॅप फिलअप करता आले नाही, तर आता ते डायरेक्ट प्लास्टरमध्येच फिलअप होतील. आणि इकडे असणार आहेत आपले बलुस्टर. तर ती जी डिझाईन असणार आहे तर डिझाईनच्या या ठिकाणी पूर्ण बलुस्टरचा एक पॅरापेट असणार आहे, तर ती देखील कास्ट करताना आपण तुम्हाला दाखवू. ओल्ड फॅशन आहे ती. आता शक्यतो बलुस्टर कमी लोक वापरतात. आता शक्यतो प्लास्टरमध्ये किंवा हे जे बांधकामामध्येच डिझाईन करतात, किंवा जे MS चे अँगल किंवा GI चे अँगल असतात, स्क्वेअर पाईप असतात, त्यामध्ये पॅरापेटची डिझाईन करतात. पण जी ओल्ड पॅटर्न जो होता बलुस्टर सिमेंटचे व्हर्टिकल, तर तो पॅटर्न या ठिकाणी या मालकांना पाहिजे, त्यामुळे त्याच्यासाठी आपण इकडे जागा ठेवलेली आहे. त्यानंतर इकडे जो देवखोलीचा स्लॅब आहे तर तो आहे स्लोपिंग, आणि त्याचं शटरिंगचं काम आता सुरू आहे, जे आपण पूर्ण स्टील वापरतो. तर हे जिंदालचं आहे, जिंदाल 500 TMT. आणि हे स्टील आपण 10 mm, 8 mm, 12 mm ज्या प्रकारे स्टीलचं डिझाईन असेल, लोडचं डिझाईन असेल, त्या प्रकारे आपण ते पूर्ण कास्टिंग करतो किंवा स्टील आपण ते पूर्ण बांधून घेतो. तर हा एक 2 साईड स्लोपिंगमध्ये लुकसाठी फक्त बनवण्यात आलेला आहे. खाली या ठिकाणी आपला 10 फूट लेवलचा स्लॅब आहे, पण हा फक्त जो स्लॅब आहे तो लुकसाठी एक कास्ट केलेला आहे. सेम या ठिकाणी सर्व पॅरापेटचं काम झालेलं आहे. स्लॅबवरून पाणी जाण्यासाठी आपण या ठिकाणी होल्स देखील दिलेले आहेत, त्यामधून आपण पाईप वगैरे सर्व टाकणार आहोत. आणि इकडे आता ह्या पूर्ण आपल्या जिना टोपीच्या स्लॅबचं काम सुरू आहे. आणि आता आपण जाऊया इकडे वरती. त्या ठिकाणी स्टीलचं काम सुरू आहे वरच्या टेरेस स्लॅबचं, आणि याचं स्टील डिझाईन वेगळं केलेलं आहे कारण या ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवायच्या आहेत प्रेशरसाठी. चला, ओके. तर मित्रांनो, हा आहे आपला टेरेसवरचा स्लॅब, आणि या ठिकाणी आपल्याला जवळपास 2000 लिटर पाण्याच्या टाक्या ठेवायच्या आहेत, म्हणजे 1000 लिटर आणि या ठिकाणी 1000 लिटर. तर त्यासाठी आपण स्टील डिझाईन आपलं थोडंसं हेवी केलेलं आहे. सपोर्टसाठी मध्ये या ठिकाणी आपण एक बीम देखील दिलेला आहे, आणि या बीमला आपण 12 mm चे बार प्रोव्हाइड केलेले आहेत. सोबत जे आपले वॉलवरचे बीम आहे त्याला देखील आपण 12 mm चेच बार, मेन बार 4 प्रोव्हाइड केलेले आहेत. सोबत 8 mm चे स्टिरप्स देखील आहेत. त्यानंतर या ठिकाणी सिमेंटची स्लरी खाली वाहून जाऊ नये, तर त्यासाठी आपण प्लास्टिक देखील या ठिकाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून जे आपली सिमेंटची प्युरी असणार आहे तर ती पूर्ण या ठिकाणीच राहणार आहे. खाली जे प्लेटमधला गॅप असतो त्या ठिकाणाहून खाली जाणार नाहीत. सोबत इकडे स्लॅबचं डिझाईनमध्ये देखील आपण चेंज केलं आहे. रेग्युलर आपण 8 mm 10 mm स्टील वापरतो, पण या ठिकाणी आपण दोन्ही जे बार आहेत, मेन बार आणि डिस्ट्रीब्युशन बार स्लॅबचे, तर ते 10 mm मध्येच आपण घेतलेले आहेत. आणि रेग्युलर स्पेसिंग साधारण 8 इंचापासून ते 6 इंचापर्यंत असतं स्लॅबचं, पण या ठिकाणी आपण 5 इंच स्पेसिंग या ठिकाणी मध्ये ठेवणार आहोत. त्यासोबत अजून एक ऑप्शन होता, जर अजून या ठिकाणी पाण्याचा जर समजा लोड वाढला असता, वेट वाढलं असतं, तर या ठिकाणी डबल जाळी प्रोव्हाइड करण्याची देखील एक प्रोव्हिजन होती, पण 2000 लिटर सफिशियंट आहे आणि त्यामुळे आपण यामध्ये जास्त चेंजेस केले नाही. फक्त जे आपले स्टील बारचा जो डायमीटर होता तर तो आपण वाढवला. 8 mm च्या ठिकाणी 10 mm आपण घेतलेलं आहे, आणि जे स्पेसिंग आपलं 6 इंच होतं ते आपण 5 इंच केलेलं आहे. एक्स्ट्रा स्टील आपण फक्त दिलेलं आहे. जर या ठिकाणी इन केसमध्ये अजून पाण्याचा जर लोड वाढला असता, म्हणजे समजा निदान 4000 5000 लिटर, तर आपल्याकडे ऑप्शन होतं की आपण डबल जी स्टीलची जाळी असते तर ते प्रोव्हाइड करण्याचा एक ऑप्शन आपल्याकडे राहतो, किंवा तुम्ही स्ट्रक्चरल डिझायनरकडून ते संपूर्ण स्टील डिझाईन करून घेऊ शकता. तर त्यासाठी आपलं फाउंडेशन देखील तेवढंच इम्पॉर्टंट असतं. स्लॅबचा जो साईडचा पोर्शन आहे तर 9 इंच आपण प्रोजेक्शन बाहेर काढलेली आहे, जेणेकरून पावसाचं पाणी वगैरे आहे ते भिंतींवर येणार नाही. तर आता आजच्या दिवसामध्ये जर पावसाने साथ दिली तर या ठिकाणी स्टीलचं काम पूर्ण होईल, आणि उद्या किंवा परवा या ठिकाणी पावसाचा अंदाज घेऊन कास्टिंग होणार आहे. तर हे संपूर्ण जे कास्टिंग आहे ते मॅन्युअलच होणार आहे, कारण एवढ्या छोट्यासाठी आपण पूर्ण जो मेकॅनिकल मिक्सर वगैरे होतो तर तो पूर्ण आपल्याला आणायची गरज नाही. फक्त आपण या ठिकाणी वॉटरप्रूफिंग लिक्विड आणि प्रॉपर मिक्सिंग, त्याचसोबत या ठिकाणी स्लॅब कास्टिंग करताना व्हायब्रेटर, या गोष्टीची आपण काळजी घेतो कधी पण हँड मिक्सिंग करताना. तर मित्रांनो, आपल्या या चिंदर साईडचे आपण अपडेट पूर्ण घेतलेले आहेत. आता सध्या कोणत्या स्टेजला काम आहे आणि कुठपर्यंत काम झालं आहे, भविष्यातसुद्धा आपण या साईडचे तुम्हाला अपडेट देत राहणार आहोत. एक्सटर्नल प्लास्टर आहे, इंटरनल सर्व गोष्टी आहेत. तर ज्या प्रकारे टप्प्याटप्प्याने काम चालेल त्या प्रकारे आपण तुम्हाला त्याचे सर्व अपडेट देतच राहणार आहोत. जर तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करायचं असेल, घर बांधकाम करायचं असेल,
तर माऊली डेव्हलपर्सला तुम्ही नक्की संपर्क करू शकता. आपण कोणत्या प्रकारे घर बांधकाम करतो त्याची संपूर्ण एक प्लेलिस्ट आपण आपल्या सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. ती देखील एकदा नक्की चेक करा. याच्या पुढच्या अपडेटसाठी सुवर्ण कोकण व्लॉग चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून आपण जे साईटच्या माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करतो त्यांची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा. जर तुमचे मित्रपरिवार कुटुंबियांमध्ये कोणाला घर बांधकाम करायचं असेल, त्यांना कोणती माहिती पाहिजे असेल तर त्यांच्यासोबत ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि ज्या तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याच्या पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत आपल्या मळई साईटबद्दल. तर ती तुम्ही आधीची व्हिडिओ बघितलीच असणार. खूप टफेस्ट असं ते एक काम होतं आमचं आणि ते आता ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेलं आहे. यावर्षी पावसामुळे थोडासा लेट झाला आहे. तर ही साईट पण ॲक्च्युली कंप्लिशनला पाहिजे होती, पण पावसामुळे त्याच्यानंतर कामगारांच्या शॉर्टेजमुळे या ठिकाणी आपल्याला लेट झालं आहे. तरी पण आपण काम चालू ठेवलेलं होतं आणि ऑलमोस्ट साधारण दसऱ्याच्या आधीपर्यंत टार्गेट आहे की ही साईट पूर्ण फिनिश करून हँडओव्हर करायचे. तर बघूया पुढचं काम कोणत्या प्रकारे आहे त्याचे अपडेट आपण घेऊन येत राहणारच आहोत. तर पुन्हा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यावेळी आपण मळई साईटचे अपडेट संपूर्ण तुम्हाला देणार आहोत.